ओम नमो व्यंकटेशाय। तर फ्रेंड्स, आता आपण जात आहोत तिरुमालावरती पायी चालत, आणि हा जाण्याचा मार्ग आहे। तर चला, मी तुमच्यासोबत सगळा आपला अनुभव शेअर करणार आहे आणि सगळ्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे। लिहिलेलं आहे वे टू फुटपाथ, म्हणजे चालण्याचा मार्ग। चला, तर असा हा एंट्री करण्याचा मार्ग आहे। आता आपण चालत निघालेलो आहोत। तर आता इथे आपण प्रवेशद्वाराच्या इथं आलेलो आहे आणि आता इथून कुंकू लावायला सुरुवात होती आहे। हे बघा, इथून सुरुवात होती कुंकू लावण्यासाठी। किती मस्त आहे, सगळे जण लावत आहेत कुंकू, हळद। आता आम्ही सुद्धा लावणार आहे। चला, तर आपण ना इकडून आलो याच्यामधून, आणि आता हे असं आहे इकडे, आणि हा इकडे जाण्याचा मार्ग आहे। तर आता आपण इकडून आता स्ट्रेट जात आहोत चालत। तर फ्रेंड्स, आता हे जे आहे ना, असं बघूया, जे आपण मगाशी बघितलेलं होतं। तर आता याच्यामधून आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत, आणि आता आपला एक्झॅक्टली आत्ता चालू होत आहे प्रॉपर चालण्याचा। वेंकटेश श्री वेंकटेश आहे असे। बघा, तिथं हरिण, केवढे सारे हरिण आहेत, बापरे। फ्रेंड्स, हे ना पूर्णपणे जंगल आहे, आणि जंगलामध्ये बघा इतके सगळे लोक आहेत, तरी सुद्धा हे हरिण इथं आहेत, अजिबात सुद्धा घाबरत नाही आहेत। हे बघा, किती सारे हरिण। इथे थोडंसं विश्राम घेतलेला आहे, विसावा घेतलेला आहे, आणि हे बघा, इथं असं हे द्वार आहे, आणि इथे असे जाताना सगळे मस्त हॉटेल्स आहेत। आम्ही ना असं तिथून चालत आलो असं, आणि इथे हॉटेल आहेत, इथे चहा भेटतोय, सरबत भेटतंय, इडली सांबार भेटतंय, असं बरंच काय काय भेटतं। आणि हे द्वार आहे आता अजून पुढे जाण्यासाठी। अजून आम्हाला बरंच अंतर चालायचं आहे, आम्ही आता ऑलमोस्ट अर्धा ते 1 किलोमीटर आलो असेल चालत, आणि आता आम्हाला इथून सरळ जायचं आहे। वाटतंय मग तुम्हाला? भारी वाटतंय? दमले का तुम्ही? दमले का? नाही दमला? कसं काय? अजिबात नाही, गरम होतं तरी चहा पिताय। येस, आम्ही अजून सुद्धा दमलेलो नाही, आणि दमणार सुद्धा नाही अजिबात सुद्धा, कारण की आम्हाला भगवंत शक्ती देणार आहे, त्याच्यामुळे आम्ही अजिबात दमणार नाहीये।
भारी वाटलं आतापर्यंतचा इथंपर्यंतचा अनुभव खूप छान होता. खूप मस्त वाटलं. मी असं चालत आहे आणि कट्ट्यावरती आम्ही सर्वजण असे बसलेलो आहोत. त्यांनी चहा घेतलेला आहे. आता मी काहीतरी थंड मागवते. मी काहीतरी माझ्यासाठी थंड घेणार आहे, कारण की चालून कसं होतं ना, दमल्यासारखं होतं आणि असं घामाघूम झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मग आता आम्ही काहीतरी थंडगार घेणार आहे. हे बघा, आता माझा मसाला दूध आलेला आहे. आता मी मसाला दूध थंडगार पिते आहे. म्हणजे एनर्जी जेणेकरून अजून पुढे भरपूर चालायचं आहे. त्याच्यामुळे 9 ते 10 किलोमीटर आहे ऑलमोस्ट. सो तेवढा अंतर आम्हाला असं वरतीपर्यंतच पायऱ्यासाठी चालायचं आहे. त्याच्यामुळे फ्रेंड्स, आम्ही आता इथे ऑलमोस्ट आम्ही 1000 पायऱ्या चढलो. किती 200-300-700 पायऱ्या चढलो आम्ही. आणि आता इथे थांबलो आहे. अजून आम्हाला 3000 पायऱ्या चढायच्या आहेत. बरंच वर जायचं आहे. इथे थोडंसं ना असं जंगल टाईप आहे म्हणून तरी बरं वाटतंय. थंडगार. हे बघा पाठीमागे सगळे चालत येत आहेत आणि माझ्या मागे तिरुपती देवस्थानम. सगळेजण दमलेले आहेत. आम्ही दमलेलो आहे. असा हा तीर्थयात्रा अशी आहे. ही कठीण सोपी नाही आहे. तर फ्रेंड्स, श्वास पुढे गेलेले आहेत आणि मी तर एकटीच बसलेली आहे, कारण की इतकं दमले ना चालून. तर मला वाटतं जवळपास 1001 पायऱ्या चढल्या असेल आम्ही. तर हे बघा, असं पाठीमागे ना असं यातून चालत यावं लागतं आणि असं इकडे सगळं जंगल आहे. सो चालून दमल्याच्या नंतर ना असं थंडगार हवेला बसल्यानंतर भारी वाटतं आणि त्याच्यामुळे मग थकवा पण सगळा जातो. आणि हे बघा, खाली खोल दरी आहे, पूर्णपणे खाली पूर्णपणे खोल दरी आणि हा असं उंच पर्वत आहे आणि थंडगार झाडांमुळे वारं येते, त्यामुळं जो काही चालण्याचा थकवा आहे तो पूर्णपणे लगेच जातो आहे. आणि आता चालत जायचं. चला आता जाते मी पुढे, कारण की सुहास खूप पुढे गेलेले आहेत आणि आता मी निघते पटकन आणि पुढे गेल्याशिवाय तुमच्याशी बोलते. हे बघा, असं पूर्णपणे जंगल आहे. पूर्णपणे अशी खाली खोल दरी आहे आणि आता आपल्याला असं उंच पर्वतावरती जायचं आहे. अजून भरपूर चढायचं आहे इथंपर्यंत आणि आपण आता इथेपर्यंत आलेलो आहे. असं झाडी उंच आहेत. छान वाटते पण थंडगार. तर चला आता जाते मी, माझा प्रवास चालू करते. ते बघा किती डिफिकल्ट पायऱ्या आहेत आता या. एकदम असं जबरदस्त असा स्लोप आहे. पूर्णपणे नॉनस्टॉप जावं लागणार आता आपल्याला. तर आता अजून आम्हाला जायचं आहे पुढे भरपूर. त्या अगोदर आता काहीतरी एनर्जेटिक आम्ही खातो आहे. इथे अशी दुकानं आहेत. काहीतरी असं छान दगडावरती कोरलेलं आहे. कसलं जंगल आहे. लिंबू सरबत घेतो आम्ही. लिंबू सरबत घेऊयात. तो बसने जाण्याचा मार्ग आहे आणि हा पायी येण्याचा मार्ग आहे. तो तिथून असं जातो. गोविंदा ना. चला अम्मा, चला अम्मा, दमू नका अम्मा. फ्रेंड्स, आतापर्यंत आपण 1300 पायऱ्या चढलेलो आहे आणि अजून आपल्याला 2250 बाकी आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे बोर्डवरती. इथे आपण 1300 पायऱ्या चढलेलो आहे आणि 2250 अजून पायऱ्या चढणं बाकी आहे. म्हणजे आपल्याला 2250 पायऱ्या चढायच्या आहेत. तर चला, आपला प्रवास आपण आपला पुढे चालू ठेवूयात. निवासा गोविंदा व्यंकटेश गोविंदा गोविंदा हरे गोविंदा गोविंदन गोविंदा गोविंदा हरे गोविंदा श्री व्यंकटेश गोविंदा गोविंदा हरे गोविंदा श्री व्यंकटेश गोविंदा. माझं पुढे जातो काढलेला.
आम्ही ऑलमोस्ट बऱ्याच पायऱ्या चढलेलो आहोत आणि तिरुमालावरती खूप सारा पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे पायऱ्यांवरून जे पायऱ्यां आपण कुंकू लावत असतो ना, ते कुंकू म्हणजे ते पाणी वाहत आलं आहे त्या पायऱ्यांवरती आणि सगळं त्या पायऱ्यांवरनं सगळं पाणी पाणी झालं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे वेगळंच मला काहीतरी अनुभवच भेटलेलं आहे दृश्य. खूप सारं पाणी वाहते पायऱ्यांवरून, पण पाहायला खूप थंडगार वाटतंय, छान वाटतंय. दाखवते मी. चला, असं पाणी वाहतंय, सगळं पूर्ण पाणी वाहत आहे. कसे झालेत लाल लाल. केवढा स्पीड आहे पाण्याचा, एवढं स्पीडने पाणी वाहतंय. तिरुमालावरून वाहत आलेलं आहे पावसाचं पाणी. भारी वाटतं ना बघायला. तर आपण तिथून आलो आणि तिथून आल्याच्या नंतर हे असं मंदिर लागतं आणि त्याच्यानंतर परत मग इथे असे बरेचसे छोटे छोटे काकडी वगैरे, असं दही, उसाचा रस, लिंबू सरबत वगैरे पिण्यासाठी आहे का, कैरी वगैरे. आणि हे सगळं मस्त एनर्जेटिक खाऊन परत पुढच्या प्रवासाला आपण निघतोय. सुहास कुंकू लावतात पायऱ्यांना. असे लोक कापूर लावतात. हो का? हो, कापूर कुंकू प्रत्येक पायरीची पूजा करत येतात. ते बघा फ्रेंड्स, इथे काय आहे, ससा आहे का काय. काकडी घेतलेली होती आणि त्यांना दिली होती. ती भारी खाते. आता आपण निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. थांबत जावं लागतं. जर थांबलो नाही ना एका ठिकाणी, म्हणजे बसत थांबत नाही गेलं, पाय दुखत आहेत आणि मग त्रास होतो. सो अशा या सगळ्या पायऱ्या चढत आपल्याला जायचं आणि ज्या लोकांनी म्हणजे काही इच्छा व्यक्त केलेली असते ना, पूर्ण पायऱ्या शेवटपर्यंत काही जण कुंकू लावतात, काही जण कापूर लावत जातात, असं आहे. तर खूप महात्म्य आहे या क्षेत्राचं. सो काही बघायला भेटतं इथं वेगळं वेगळं. चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. आता आपण इथे आलेलो आहे या द्वाराजवळ. अशा आपल्याला हे सर्व द्वार पूर्ण करत जायचं आहे. इथे पण छान दुकान आहे आणि बघा लोकांनी कसे कापूर लावलेत. चला, इथे गाली गोपुरम आहे, हे एक द्वार आहे. चला आता आपण या द्वारातून आतमध्ये प्रवेश करूयात. आता आपण या द्वारातून प्रवेश करत आहोत. आपण ऑलमोस्ट आता 1800 पायऱ्या चढलेलो आहे आणि अजून आपल्याला तेवढ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. चला चढूयात आपण. तिरुमला तिरुपती देवस्थान गाली गोपुरम. कंटिन्युअस इथे ओम नमो व्यंकटेश आहे असं आहे नामस्मरण. फ्रेंड्स, आता आपण इथेपर्यंत आलेलो आहे आणि इथे सगळे जणांनी आता विसावा घेतलेला आहे. इथे बरंच काय काय खायला आहे. पडलेल्या शेंगा, त्यानंतर तिकडे पण खाण्यासाठी खूप सारे आहे. थोडं उंच झाड आहे बघा, मस्त असं आहे या ठिकाणी. TTD
जलप्रसादम तिथे पाण्याचं आहे आणि इथे मस्त असं लोक सर्वजण बसलेले आहेत. चालून चालून दमलेत ते इथे विसावा घेण्यासाठी आहे. छान आहे. हे काय लिहिलेलं आहे ते आपल्याला येत नाही लक्षात त्यांच्या भाषेमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही आहे. इंग्लिशमध्ये लिहिलं असतं, हिंदीमध्ये लिहिलं असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं वाचून. इथे सगळे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत. छान आहे फारच. ऑलमोस्ट आपण निम्मा पायऱ्या चढलेलो आहे. छानच वाटतंय खूपच. तर चला आता काहीतरी एनर्जेटिक खाऊयात आपण. तर आता एनर्जेटिक काहीतरी घेऊयात, कारण की चालल्यानंतर ना असं अजून पुढे चालण्यासाठी काहीतरी एनर्जेटिक लागतंच. तरच मग आपण प्रॉपरली न थांबता चालू शकतो. त्याच्यामुळे असं वाटतं मग आपण एवढ्या निम्म्या पायऱ्या चढलो, आपल्याला निम्म्या पायऱ्या चढायच्या जमलात का? अजिबात नाही. नाही वाटत दमल्यासारखं अजिबात सुद्धा. असं वाटतं आपल्याला कसं होईल काय होईल, पण अजिबात तसं काही वाटत नाही आहे. मस्तपैकी थांबत एन्जॉय करत खात एनर्जेटिक काहीतरी घेत चालत आल्यानंतर मग काही थकवा येत नाही, दमल्यासारखं पण वाटत नाही. त्यामुळे थांबत या, खात या, एनर्जेटिक काहीतरी घेत या, पाणी पीत या. काही घाई नाही आहे. सकाळी लवकर निघायचं. सो इकडे जेणेकरून एक 4-5 वाजेपर्यंत पोहोचूया हिशोबाने. त्यामुळे थांबत यायचं. सकाळी निघालं की संध्याकाळपर्यंत 4-5 वाजेपर्यंत आरामात पोहोचतोय थांबत. छान आहे हा प्रवास. त्यामुळे चालणं काहीच डिफिकल्ट नाही आहे. चला आता काहीतरी एनर्जेटिक खाऊया, पुढे प्रवास चालू होईल. फ्रेंड्स आता आम्ही इथे बसलेलो आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि बघा हे इकडे दोघंजण बसलेले आहेत आणि इथे राम लक्ष्मण सीता यांचं मस्त असं सुंदर मंदिर आहे. आणि इकडे हनुमान भगवंतांचं मंदिर आहे. इथे ते प्रत्येकाला दोरा बांधतायत हातामध्ये. असं आहे या ठिकाणी. तर आता बघू काहीतरी. हां तर फ्रेंड्स आता ना आम्ही एनर्जेटिक म्हणजे संत्र्याचा ज्यूस वगैरे पिला आणि त्याच्यामुळे आता एनर्जी वगैरे आलेली आहे. आता थोडंसं पुढे चालायचं जेणेकरून भरपूर जेवढा काही अजून निम्म्या पायऱ्या चालता येईल. आणि मग पुढे बसायचं परत. असं थांबत बसत गेलं ना म्हणजे मग हा चालण्याचं जास्त जड वाटत नाही आणि सोपं वाटतं एकदम. काहीच त्रास होत नाही. तर आतापर्यंत खूप छान झालेलं आहे आणि आता पुढेही सगळं चांगलं होईल, व्यवस्थित होईल, चालता येईल व्यवस्थित. तर आता आम्ही निघत आहोत. थोडा एक अर्धा तास इथे थोडासा विसावा घेणार आहे. त्यानंतर परत मग आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करणार आहे. तर मजा आली आतापर्यंत. खूप छान एक्सपिरियन्स होता माझा ओव्हरऑल. तर चला आता पुढे गेल्याच्या नंतर पण मी तुमच्यासोबत शेअर करते माझा अनुभव. तर फ्रेंड्स हे बघा इथून वरून असं दिसतं हे सर्व ना. समोर असे मस्तपैकी हॉटेल्स आहेत. त्यामुळं जे दमून भागून आलेले आहेत ना तर त्यांना इथे सॉफ्ट ड्रिंक, त्यानंतर इथे एनर्जेटिक खाण्यासाठी, छानपैकी नाश्ता वगैरे करण्यासाठी इथं आहे. अगदी लांबपर्यंत हॉटेल्स आहेत आणि इथे वॉशरूमची पण सोय आहे. तर चांगलं आहे. फार मोठा स्पेस आहे इथे. पाणी पिण्याचं पण आहे शुद्ध इथे. आणि हॉटेल्स आहेत इथे. असं प्रॉपर बसण्याची पण अरेंजमेंट आहे. त्यासोबतच इकडे वॉशरूम्स पण आहेत आणि त्या साईडला पण कपडे चेंजिंगसाठीचे रूम्स आहेत. आणि हे 2 इथे मंदिरं आहेत. सो आपण त्या दरवाज्यातनं आलो असं आतमध्ये. असं आहे. मस्त आहे फारच. खूप मोठा स्पेस आहे या ठिकाणी. आता आपल्याला असं सरळ जायचं आहे. अजून आपण जेवढ्या पायऱ्यात आलेलो आहे तेवढ्याच पायऱ्या अजून आपल्याला आता चला चढायच्या आहेत, पुढे जायचं आहे. तर चला आता विश्राम केला आता या ठिकाणी आणि आता निघणार आहे. 5-10 मिनटं बसून पुढे जाण्यासाठी. फ्रेंड्स इथे इतके सारे हॉटेल्स आहेत. खूप काय इथं वेगळे व्हरायटीजचे पदार्थ भेटत आहेत. चायनीज पण आहेत. हे बघा वडे, खूप विविध प्रकारचे इथं खायला आहेत. इथे उत्तप्पा, डोसा, पुरी, मसाला डोसा, इथे पराठा, इकडे भजी. खूपच भव्य चौपाटी आहे. खूप सारं खाण्यासारखं आहे.
फ्रेंड्स, तर आता आम्ही ना इथे भेळ ऑर्डर केलेली आहे आणि ते जे आहे ना मातीचं भांडं, तर त्याच्यामध्ये ना विस्तू आहे, त्याच्यामध्ये ते चिरमुरे गरम करतायत. असं इथं विविध प्रकारचं काय काय बघायला भेटतंय. आणि आता इथं आम्ही ना इथे हे मी मक्याचं घेतलेलं आहे, त्यानंतर उकडलेले शेंगदाणे पण आहेत आणि आता घेतलेली आहे भेळ. दिलं का बांधून त्यांनी? हो का, चालतंय त्याच्यामुळं. तर आता भेळ ऑर्डर केलेली आहे. आता भेळ आल्यानंतर बघूया, तुम्हाला मी सांगते टेस्ट कशी आहे ती. यांच्या पद्धतीत हे भेळ पश्चिम बंगाला गेलेला ते मुरी म्हणतात. मिरची भजी पण मागवलेत आम्ही, भेळ आणि मक्याचं. तर काहीच आमचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे मस्तपैकी आणि आता आम्ही निघालेलो आहे. आणि आता आम्ही ज्याच्या उंच स्लोपमध्ये ज्या पायऱ्या होत्या ना, तर त्या पायऱ्या आता संपलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते. आता सपाट सुरू झालेला आहे रस्ता. तर आता त्रासदायक नाही आहे रस्ता, हा सोपा आहे. नंतर परत पुढे गेल्यानंतर अजून तरी पायऱ्या आहेत. तर चला, तुम्हाला दिसत असेल आपण ज्या ठिकाणी मगाशी मोठा जो परिसर होता ना, ते चौपाटी वगैरे होती, आम्ही काही केलं. हे बघा, असा हा रस्ता आहे आता जाण्याचा. आणि इथे बघा किती छान आहे हे चिमण्या. असं खूप सुंदर असं विक्रेता आहे तिथे, दुकानदार विकायला आहे काय काय छान छान. आणि आता हे ना असं आहे, याच्यामधून आम्ही चाललोय चालत. हे बघा, आता इथे पण काय काय लोकांनी कुंकू हळद लावलेली आहे या खांबांना. प्रत्येकाची श्रद्धा असते. आणि बघा इथे असं या झाडाला त्यांचे काही इच्छा असतील त्या बोलून त्यांनी इथे असं झाडाला बांधलेले आहेत. इथे ज्यांना त्यांच्या काही इच्छा असतील, कोणाला काही घर बांधायचं आहे, कोणाला काय, तर त्यांनी आता इथे असं एकावर एक असं केलेलं आहे. असं जंगल आहे पूर्णपणे हे. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, तर त्या अजिबात सुद्धा अवघड नाही आहेत, फार सोप्या पायऱ्या आहेत. हे बघा, आता अशा पायऱ्या सुरू झाल्यात, एकदम सपाट पायऱ्या आहेत आता या. अजिबात सुद्धा आता ह्या त्रासदायक पायऱ्या नाही आहेत. आणि इथे पण जाताना असं दुकानं आहेत, काय काय भेटते इथे. मगाच्या पायऱ्या बघितल्या असतील आणि ह्या पायऱ्या एकदम अशा नॉर्मल स्लोप टाईप आहेत. तर आपण जात आहोत आता चालत. मस्त वाटते, फारच आनंद आहे. आता आपण 2100, हे बघा तिथे आहे 2100 पायऱ्या आपण आलो चालत. अजून आपल्याला 1450 पायऱ्या चालायचं आहे. त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. असं एकावर एक ठेवतात. कुणी असं काही नाही, त्यांची काही इच्छा आहेत त्या त्यांनी असं इथे बांधलेलं आहे. आणि असा हा परिसर आहे साईडला, छान वाटतं. झाडी झुडपं जंगल टाईप आहे. ते वॉशरूमची पण सोय आहे, जाताना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. त्यामुळे अजिबात सुद्धा हा प्रवास डिफिकल्ट नाही वाटत आहे, खूप सोपा वाटतो, खूप छान आहे. हे बघा, 2260 पायऱ्या आपण चढलेलो आहोत. आणि आता आपल्याला अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. तर पुन्हा एकदा आता अशा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं, प्लेन स्लोप होता. पुन्हा एकदा आता अशा चढायच्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. आणि इथे सुद्धा बघा किती लोकांनी त्यांच्या काही इच्छा असतील तर ते इथे झाडांना हे केलेले आहेत. आणि आता आपण पुन्हा एकदा वरती चढायला सुरुवात केलेली आहे. आणि बघू शकता असे हे लावत आहेत प्रत्येकजण पायऱ्यांना, सर्वजण. थंडगार वारं सुटलेलं आहे, त्याच्यामुळे छान वाटते फार. जंगल आहे फारच सुंदर असं. आणि बघा इथे सुहास बसलेत, ते पण लावत आहेत कुंकू. दमले वाटतं ते, म्हणून थोडंसं विश्रांतीसाठी बसलेले आहेत. तर आता आपण पुन्हा एकदा चढायला सुरुवात करत आहे. चला करूया सुरुवात.
तर हे बघा पाठीमागे माझ्या येत आहेत सर्व चालत आणि मी चालत चालत जात आहे सरळ. चला चालत त्या खांबांवरती काय लिहिलेलं आहे त्यांच्या लँग्वेजमध्ये ते येत नाही लक्षात, पण काहीतरी मला असं वाटतं काहीतरी व्यंकटेश भगवंतांचं बहुतेक मंत्र वगैरे असेल. तर चला आता आपण जाऊयात चालत. बघा फ्रेंड्स, सुहास अजून सुद्धा पायऱ्यांना लावत आहे. जवळपास 2260 पायऱ्या आपण आलो चढत. तर 2260 पायऱ्यांना त्यांनी कुंकू लावलेला आहे. खूप मोठी तपस्या आहे सुहास यांची. तर बघूयात त्यांची जिथपर्यंत आहे इच्छा तोपर्यंत ते पूर्ण पायऱ्यांना शेवटपर्यंत लावतील. बघूयात आपण आता. चला फ्रेंड्स, आत्ताशी वाजलेले आहेत 10 आणि आम्ही जवळपास 2260 पायऱ्या चढलेलो आहे. आम्ही निघालेलो होतो, म्हणजे सुरुवात जी केली आम्ही ती पहाटे 6 वाजता केली आणि आता आम्ही ऑलमोस्ट निम्मा अंतर पूर्ण केलेलं आहे. तर खूप भारी वाटते, खूप छान वाटतंय. आणि बघा इकडे पाठीमागं अशी दुकानं पण आहेत. इकडे असं पण केलेलं आहे. चला जाऊया तुला आपण पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते अजून काय काय आहे. तर पुन्हा फ्रेंड्स, आता प्लेन पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. प्लेन पायऱ्या म्हणजे पायऱ्याच नाही आहेत, जस्ट रस्ता टाईप आहे आणि असं आहे चालायला. आणि इथं साईडला अशी छान दुकानं पण आहेत. तर चला आता पुढे खूप तहान लागलेली आहे. पाण्याची बॉटल रिकामी झाली आहे, तर ती आता भरून घेते आणि त्याच्यानंतर परत मग पुढचा आपला प्रवास चालू होईल. तर चला, छान वाटते खरंच खूप मजा आली चालत. मस्त वाटलं, अजिबात असं डिफिकल्ट नाही वाटलेलं. छान होता हा अनुभव वेगळा काहीतरी. कंटिन्युअस भगवंतांचं नामस्मरण करत सगळेजण करतायत. कंटिन्युअस इथे स्पीकर लावलेत व्यंकटेश भगवंतांच्या नामस्मरणाचे. खूप पॉझिटिव्ह वाटते, अजिबात थकवा जाणवत नाही आहे, छान वाटतं. चला आता जाऊयात पुढे. हे बघा फ्रेंड्स, तर आता असा रस्ता पुन्हा सुरू झालेला आहे आणि आता आपण जात आहोत. पायऱ्या ऑलमोस्ट आहेत पुढे, पण कमी झालेल्या आहेत. तर आता आपण अशा प्लेन रस्त्याने जाणार आहोत चालत. फ्रेंड्स, हे बघा आता आपण इथं आलेलो आहे. इथे पुरणाची पोळी भेटते खूप छान आणि छोट्याशाच पुरणपोळी असते. खायची का? चला घेऊयात. बघा एक पुरणपोळी म्हणजे आम्ही ते फ्रेंड्स हे बघा पुरणपोळी मागवलेली आहे, घेतलेली आहे आणि आता मी बघते टेस्ट करून. असं या ठिकाणी पुरणपोळी आम्ही घेतलेली आहे. मी बघते टेस्ट करून. आम्ही बघा इथून असं आलो आणि इथे हे शॉप आहे पुरणपोळीचं. छोट्याच्याच पुरणपोळी भेटतात पण खूप छान टेस्टी पुरणपोळी आहेत. आणि आता आम्हाला जायचं आहे आणि इथेच एक हे असं शॉप आहे पुरणपोळीचा. छोटीशी पुरणपोळी खूप सुंदर आणि टेस्टी आहे. तर स्टेप नंबर 297 आम्ही चाललेलो आहे आणि या शॉपचं नाव आहे आर शंकरा असं. फ्रेंड्स आता पुरणपोळी वगैरे खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पुढे. आणि आता इथे पुढे अजून बरेच खूप सुंदर सुंदर हॉटेल्स लागत आहेत. तिथे भजी वगैरे आहे, नंतर असे उकडलेले कणीस आहेत. त्यामुळे इथे खाण्याची काही कमतरता नाही आहे. म्हणजे आपण असं विचार करतो ना, अरे चालत जायचं आहे मग कसं होणार, खायला वगैरे काय असेल का वगैरे. खूप खायला आहे, पिण्याची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे, खाण्याला तर सगळं आहे. तुम्हाला एनर्जेटिक हवा आहे अक्षरशः, म्हणजे पुरणपोळीपासून भजीपासून चकलीपासून. आता तुम्हाला एक दाखवते तर काय काय असे वेगळे वेगळे पदार्थ इथं भेटतात. कारल्याची भजी करतात. तर आता आपण निघालेलो आहे पुन्हा एकदा चालत. आता अशा प्लेन पायऱ्या सुरू झालेल्या आहेत, जास्त अवघड पायऱ्या नाही आहेत आता या. आणि इकडे बघा किती उंच उंच मजले यांनी बनवलं. कसलं जंगल आहे जबरदस्त, केवढे मोठे मोठे दगड आहेत. इथे बसायला साईडला कट्टे आहेत, त्यामुळं
कंटाळा आला थकवा आला की लगेच इथे आपण विश्राम घेऊ शकतो. आता पायऱ्या आहेत पण अशा आहेत, जास्त डिफिकल्ट नाही आहेत. हायेस्ट स्लोप नाही आहे डिफिकल्ट. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी पुढचा प्रवास आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. तर आत्ता आपण ऑलमोस्ट 2500 पायऱ्या चढलेलो आहे आणि इथे बघू शकता खूप सारे कपडेसुद्धा आहेत तिथे विकायला आणि धोतर आहे, त्यानंतर कुर्ता आहे, बरंच काय काय आहे. तर आजूबाजूचा मस्तपैकी जंगलाचा आनंद घेत आणि मस्तपैकी भगवंतांचं नामस्मरण करत आता आम्ही जात आहोत. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि फ्रेंड्स, कमेंट बॉक्समध्ये गोविंदा गोविंदा लिहायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना, म्हणजे त्यांनाही जेणेकरून माहिती कळेल की चालत जाण्याचा मार्ग कसा आहे, चालत जाताना किती पायऱ्या चढावे लागतात, किती कष्ट घ्यावे लागतात आणि कशा प्रकारचा अनुभव असतो अशा प्रकारे. तर चला, तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गोविंदा गोविंदा. ओम नमो व्यंकटेशाय.